सर्व कर्मचारी बांधवांना पुन्हा एकदा नमस्कार। आणि आपल्या मित्रांनो ओ ई लर्निंग प्लॅटफॉर्म या ऑनलाईन ई प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, फार सुंदर आहे। जर आपण कुठल्याही विभागीय परीक्षेचा अभ्यास करता असाल, जे की तुम्ही ऑलरेडी शासन सेवेत आहात, तर अशा वेळी तुम्हाला महाराष्ट्र नागरी सेवा नियम हे हमखास कुठल्याही परीक्षेमध्ये असतात आणि तुलनेने खूप क्लिष्ट आहेत। तर याचा आपण एकंदरीत चांगल्या प्रकारे उहापोह करण्यासाठी म्हणा किंवा त्याचा आढावा घेण्यासाठी आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील जे एकूण 9-10 नियम आहेत त्याच्यापैकी आपण क्लिष्ट असणारा महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम हातावर घेतला, तर त्याचे आपण एकूण 26 पर्यंत कलम बघितले। त्यात आपण 2 कलम बघणार आहोत, 27 आणि 27 अ, जे की फार महत्वाचे आहेत, वारंवार त्याच्यावर प्रश्न येऊन गेले। आणि जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट येतील। परीक्षा कधी होणार आहे, अभ्यासक्रम मध्ये चेंजेस काय झाले, जागेमध्ये काय बदल झाला ते आपण सांगतो। त्यानंतर महिला बाल विकास अधिकारी सीडीपीओ एक्झाम 2026 चे वेगवेगळे अपडेट। आणि जर तुम्हाला या परीक्षेचा सखोल अभ्यास करायचा असेल चांगल्या प्रकारे, जर तुम्हाला 250 जागा आहेत मित्रांनो, परत ही संधी येणार नाही। महिला बाल विकास विभाग आणि ग्रामीण विभाग जसं की जिल्हा परिषदचे वगैरे कर्मचाऱ्यांना ही परीक्षा देण्यासाठी शासनाने मुभा दिली आहे। सर्वांचे जवळपास फॉर्म भरून झाले असतील। तर मित्रांनो, या इकडे आपण नियम 26 झाला होता आपला 25, 26, 27 आणि 27 अ बघूया। पुन्हा एकदा विनंती आहे की जर लेक्चर आवडलं तर या चॅनलला लाईक करा आणि मार्गदर्शन परीक्षा सत्र आपण सुरू केलं त्याला जॉईन करा। मित्रांनो, आपण 25-26 बघितला होता, ज्याच्यामध्ये विवाह विषयक करार होता किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था असतात किंवा वेगवेगळे पदक वगैरे असतात त्याच्याशी आपण नाव जोडायचं नाहीये आणि कुटुंबियांना सुद्धा नाव जोडण्याची अनुमती द्यायचं नाही, इथपर्यंत बघितलं होतं। आता बघा, हुंडा प्रतिबंध अधिनियम आहे 1961, तो आपल्याला ऍज इट इज लागू केलाय शासनाने। त्याच्यामधलं एक विशेष कलम टाकलंय की कोणताही शासकीय कर्मचारी, हल्ली मराठवाडा विभागात जर गेले तर शासकीय कर्मचाऱ्यांचे काय लागतात, तर बोली लागल्यासारखे प्रकार आपल्यास कानावर ऐकायला येतात, जे की सबशेर चुकीचं आहे। बघा, हुंडा घेऊ किंवा देऊ शकणार नाही कोणताही शासकीय कर्मचारी, घेणारही नाही देणारही नाही, घेण्यास किंवा देण्याची थावणी देऊ शकणार नाही। म्हणजे कुणाला हुंडा देण्यासाठी प्रवृत्त करणे किंवा घेण्यासाठी प्रवृत्त करणे अशी चुकीची बाब करणार, एकदम सोपा आणि साधे। वधूकडील प्रश्न कुठे विचारतात मी तुम्हाला नंतर सांगतो। वधूकडील किंवा यथास्थिती वराकडील माता पित्यांकडून किंवा पालकाकडून प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही हुंडा मागणार नाही। हुंडा या व्याख्यात काय येतं, फक्त पैसे येतात का, अर्थातच नाही। वस्तू, दागिने, वेगवेगळे प्रलोभने, गाडी वगैरे असे प्रत्येक बाब त्या हुंड्यामध्ये येतं। म्हणून शासन काय म्हणतं की या नियमाच्या प्रयोजनार्थ हुंडा या शब्दाला हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 या मध्ये जो अर्थ दिला आहे त्याचा अर्थ असेल, हुंडा म्हणजे काय, तर हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 ची हुंडा या शब्दाची व्याख्या आपण सखोलपणे अभ्यासणार आहोत। त्यातील कुठलीही बाब घेतली म्हणजे तो काय होईल, तर हुंडा ठरेल आणि ती शासकीय कर्मचाऱ्याची काय ठरेल, तर अर्थातच गैरवर्तणूक ठरेल। शासकीय कर्मचारी कसं वागायचं नियम 3 मध्ये दिले, कसं वागू नये आणि त्याच्या अपवाद काय काय तरी वेगवेगळ्या नियमांमध्ये दिलेला आहे। आपण हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 सुद्धा सखोलपणे अभ्यासणार आहोत। अर्थातच आपल्या महिला बाल विकास अधिकारी परीक्षा 2026 ला तो अधिनियम सुद्धा जशाच तसा शिकावायचा आहे, कारण की तो आपल्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे। बघा, पुढचा कलम काय, तर मुलांना नोकरीस ठेवण्यास प्रतिबंध। मूल म्हणजे काय, तर 14 वर्षापर्यंतचा कोणताही शासकीय कर्मचारी स्वतः किंवा त्याच्या कुटुंबियातील कोणत्याही व्यक्तीमार्फत किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीमार्फत त्याचे घरगुती किंवा इतर कोणतेही काम करण्यासाठी 14 वर्षाखालील मुलांना नोकरीस ठेवणार नाही किंवा नोकरीस ठेवण्यास परवानगी देणार नाही। का, तर ते काय बाल कामगार म्हणून गणला जातो, त्याची व्याख्या आपण बघणार आहोत। तोही अभ्यास आपल्याला करायचा आहे, कारण की महिला बाल विकास मध्ये अधिकारी मध्ये ऍक्च्युअली मी त्याचा उहापोह इथंच करणार होतो, परंतु महिला बाल विकास अधिकारीची परीक्षा आहे त्याच्यासाठी ते दोन्ही अधिनियम आहेत, जो की हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 आणि मुलास नोकरीवर ठेवण्याचा प्रतिबंध किंवा बालकामगार प्रतिबंध अधिनियम, तर ते आपण चांगल्या प्रकारे अभ्यासणार आहोत। पुन्हा एकदा सर्व माझ्या मित्रांना विनंती आहे की तुम्ही काय करा, आहेत तसे नियम अभ्यासा, कुठल्याही तथाकथित नोट्सवर अवलंबून राहू नका। आणि लेक्चर आवडला असेल तसेच जर तुम्हाला या परीक्षेचा सखोल अभ्यास करायचा असेल तर तुम्ही
आपल्या मार्गदर्शनपर सत्राला जॉईन व्हा. याच्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण घेतो आपण. सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आहेत. तुम्ही वारंवार कुठलेही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर वारंवार बघू शकता. टेस्ट सिरीज आहेत, ई बुक नोट्स आहेत आणि डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास असल्यामुळे तुम्ही आपल्यासाठी सोबत इंटरॅक्ट सुद्धा करू शकता. तुम्ही कमेंट टाकू शकता, त्याच्यावर आम्ही उत्तर देतो. आपला ऍप आहे स्पेशल, त्याच्यामध्ये सुद्धा कम्युनिकेशन करू शकता. जर एखादा मुद्दा समजला नाही तर आपण वेगळे त्याचं सुद्धा एक लेक्चर अरेंज करत असतो. तेही रविवारीच करत असतो, जेणेकरून तुम्हाला सर्वांना सुट्टी असते. आणि सर्व जे ऑनलाईन लेक्चर्स आहेत हे आपल्या कार्यालयीन कामकाजाच्या जो वेळ असतो त्याच्या बाहेरचे आहेत. सकाळी एकतर लवकर ठेवतो किंवा आपण सायंकाळी 8 ते 10 पर्यंत लेक्चर ठेवत असतो. 7 ते 10 सुद्धा काही लेक्चर असतात. तर असा जर संपूर्णतः परिपूर्ण अभ्यास करायचा असेल तर कृपया सर्वांना विनंती, आपल्या चॅनेलला तुम्ही जॉईन व्हा. इथेच थांबतो. आपलाच उमेश पाटील. धन्यवाद.